लाडकी बहीण योजना मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये आदिती तटकरे मॅडम यांनी महिला व बाल विकास विभागातर्फे एक अर्ज मांडला होता, ज्यामध्ये 30 ऑक्टोबर 2025 रोजी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता ती कोणती आनंदाची बातमी आहे की माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दिवाळी निमित्त विशेष 16वा हप्ता व भाऊबीज ओवाळणी लाभ विमोचन बाबत शासन निर्णय. म्हणजेच 2025 मध्ये आतापर्यंत काही महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेले आहेत आणि काही माता भगिनींना आतापर्यंत 15 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता ज्यांना ज्यांना 15 हप्ते मिळाले त्यांना 16व्या हप्त्याची कुतूहल चाहूल लागलेली आहे आणि ज्यांना 14 हप्ता मिळालेले आहेत त्यांना 15 हप्त्याची चाहूल लागलेली आहे. तर या महत्त्वाच्या अपडेटमध्ये 16वा हप्ता आणि 15वा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या दिवशी मिळणार याची तारीख आणि दिवस हे संपूर्ण विस्तारित सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या दिवसापासून या राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर जे 12 तुमचे डिस्ट्रिक्ट आहेत त्या 12 डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्यात अगोदर लाभ वितरण चालू होणार आहे. आणि त्यानंतर जर काही तुमचा जो स्टायपेंड असतो किंवा जो तुमचा निधी असतो तो जर निधी उरला तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. आता त्या जिल्ह्यांची आपल्या हाती एक वेबसाईट देखील लागलेली आहे, म्हणजेच त्या जिल्ह्यांची यादी देखील लागलेली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण समजून सांगितलं जाणार आहे. आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरजू, आर्थिकदृष्ट्या आणि दुर्बल महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सणासुदीच्या वातावरणामध्ये निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दिवाळी व भाऊबीज बीजापूर्वी काळात विशेष उपक्रम सुरू करायचा असा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयास अन्वय म्हणून पात्र महिलांना 16वा हप्ता म्हणून प्रतिमाहा 3000 रुपये, म्हणजे प्रत्येक महिन्याला नाही 2 महिन्याचे एकत्रित असे 3000 रुपये, अक्षरी 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पाठवण्याचं काम होणार आहे. पण त्यासाठी नोंदणीकृत बँक खात्यात जमा करण्यासाठी त्याचबरोबर भाऊबीजेच्या शुभ दिवशी या ठिकाणी माता भगिनींना ओवाळणीचं गिफ्ट देखील लाभ मिळणार आहे, ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबातील सणासणावट वाढावाढ व भावा बहिणीतील बंध अधिक दृष्ट होतील. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत यावर्षी ओवाळणी मिळणार की नाही अशी प्रश्न सगळ्या माता भगिनींना होता. पण आपले DCMO आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्याला या संदर्भातील माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आणि ती दिवाळीच्या भाऊबीज नंतर दिली जाणार आहे. म्हणजेच महिलांना जो ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे, म्हणजेच माता भगिनींना ऑक्टोबरचे एकत्रित रुपये 1500 रुपये आणि मागच्या महिन्यातील किंवा पुढच्या महिन्यातील राहिलेले असे 1500 रुपये एकत्रित त्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे पाठवले जाणार आहेत. आता या निर्णयामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. यामध्ये पहिली अपडेट आहे की या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व अपात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. प्रथम, अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याच्या कायमच्या रहिवासी असावी आणि तिचे वय कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 65 वर्ष असावे. आता तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले होते त्यावेळेस 19-20 वर्षांच्या मुलींना देखील लाभ होत होता आणि 60-70 आपण म्हणू शकतो 65 ते 70च्या अंदाजामध्ये असलेल्या माता भगिनींना देखील लाभ मिळत होता. दुसऱ्या, अर्जदार महिलाकडे आधार नंबरित बँक खाते लिंक झालेले असावे. ती खाते डीबीटी थेट लाभ हस्तांतरण साठी स्थितीत असावे. म्हणजे ज्या ठिकाणी काय सांगितलंय की माता भगिनीची बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, तरच महाडीबीटी द्वारे पैसे पाठवले जातील. त्यानंतर तिसरी अपडेट आहे की त्या महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. म्हणजे ज्या माता भगिनींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्यांनी समजून घ्यायचं, त्यांना आजपासून योजनेत लाभ मिळणार नाही. त्यानंतर चौथी पात्रता अपात्रता आहे की महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागीय कार्यालयात KYC प्रक्रिया. आता KYC प्रक्रिया सगळ्यांना करणं गरजेचं आहे. पण एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जर त्या माता भगिनीला नवराही नसेल आणि वडीलही नसेल तर त्या माता भगिनींनी दुसरा जो OTP येतो
तो कसा घ्यायचा, तर त्यांच्यासाठी सध्याचं उत्तर आहे की त्यांनी केवायसी करायची नाही. मग त्यांनी काय करायचं, त्यांनी वेट पाहायचा, त्यांनी वेळ पाहायची की सरकार काही अपडेट आणतंय का यावरती, त्यानंतरच केवायसी करायची. जर ज्या माता भगिनींना वडील किंवा पती नसतील त्यांनी कृपया केवायसी करू नये. बाकीच्या सर्व माता भगिनींनी योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी केवायसी करणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अपात्रतेमध्ये अशा महिला येतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नियमित सरकारी नोकर आहेत किंवा मंत्री आहेत किंवा खासदार आहेत किंवा आयकर दात्यांचा समावेश असेल. म्हणजेच ते त्यांचं ITR भरतात, इन्कम टॅक्स रिटर्न. जर त्यांच्या घरातील कुणी व्यक्ती भरत असेल तर सरकारला समजतं की यांचा मोठा व्यापार असेल किंवा त्यांच्या घरातील कुणी नोकरदार असतील किंवा मंत्री किंवा खासदार असतील, त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर किंवा ज्या महिलांकडे शासन मार्फत अन्य सामान्य लाभाप्रत योजनेचा लाभ चालू स्वरूपात आहे व आयकर दात्याच्या वर्गात येतात. म्हणजेच माता भगिनी या योजनेअंतर्गत दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल ज्यामध्ये महिलांना 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर त्यांना या योजनेचा 0 रुपये लाभ होईल. पण जर त्या लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत दुसऱ्या योजनेअंतर्गत जर 500 रुपये लाभ मिळत असेल तर त्या माता भगिनीला आता 1,000 रुपयेच मिळतील. जर 1,000 रुपये लाभ घेत असतील तर त्या माता भगिनीला 500 रुपये मिळतील. अशी अपडेट सरकारकडून आपल्याला आज मिळालेली आहे. आणि ज्या माता भगिनी ITR भरतात किंवा त्यांच्या घरातील कोणी पुरुष प्राधान्य ITR भरतात तर त्या माता भगिनींना देखील 1ही रुपयांचा लाभ या महिन्यापासून होणार नाही. अशी अपडेट आज आपल्याला महिला व बाल विकास मंत्रालयाकडून आलेली आहे. या अपडेटची सगळ्या माता भगिनींनी नोंद घ्यायची आहे. या योजनेअंतर्गत अजून आपल्याकडे महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत, त्या देखील आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊया की महिलांची अडचण मिटून जाणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी व पारदर्शक ठेवण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे. इच्छुक महिला ऑनलाईनद्वारे किंवा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात अर्ज सादर करू शकतील. अर्ज सादर केल्यानंतर KYC व बँक खात्याची पडताळणी केली जाईल. योग्य आढळलेल्या लाभार्थ्यांना या दिवाळी योजनेत टप्प्यानुसार दाखल करून 16वा हप्ता दिला जाईल. त्यानंतर भाऊबीजच्या दिवशी ओवाळणीचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये दिला जाईल. पण आता तर भाऊबीज जे आहे हा सण होऊन गेलेला आहे, त्यामुळे या सणानंतर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या समाप्तीपर्यंत तुम्हाला तुमची ओवाळणी ही बँक खात्यात जमा होणार आहे. अशी अपडेट एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महिला व बाल विभागास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी ऑफिशियली ट्विटरवरती दिलेली आहे. आता या ओवाळणीचा जो लाभ असणार आहे तो महिला व त्यांच्या कुटुंबाच्या समजुतीसाठी दिला जाणार आहे. आणि लाभार्थी महिलांनी त्यांच्या खात्याची स्थिती किंवा अर्ज वेळोवेळी चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. आता या निर्णयाद्वारे सणापूर्तीसाठी लाभ देणे व भावा बहिणीतील संस्कृती बंध दृढ ठेवण्याची ही जी माहिती आहे ती सरकारने घेतलेली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ होणार किंवा कोणत्या माता भगिनींना सगळ्यात अगोदर लाभ होणार. जर याची माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलवरती या अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा पात्रता, त्यानंतर महिलांची KYC नंतरची अपात्रता आणि कोणते सर्वप्रथम जिल्हे असतील यावरती एक व्हिडिओ अपलोड होणार आहे. तो व्हिडिओ नक्की सर्वांनी पहा. पण त्या अगोदर प्रत्येकाने काय करायचं आहे, आपल्या या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या बाकीच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे की जेणेकरून जो व्हिडिओ मी आता टाकणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो सर्वात अगोदर तुम्हाला आणि त्यांना पाहायला मिळावा. यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करून घ्या. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.